सांगाल सर? नमस्कार. नमस्कार. गेल्या 40 वर्षापासून पाहिलं तर इथं सोसायटीचं कसलंही मतदान झालेलं नाही. आतापर्यंत विरोध कुणाचा नव्हता, पण आता आपल्याला इथलचा मतदार जागृत झालेला दिसत आहे. काय सांगाल? बरोबर आहे, मतदार जागरूक झालेलाच आहे, परंतु आमची अशी इच्छा होती की बिनविरोध इलेक्शन व्हावं, कारण सोसायटीची तशी म्हणजे त्या संस्थेची काही परिस्थिती नव्हती, परंतु आम्हाला सहकार्य भेटलं नाही कोणाचं, त्याच्यामुळं नाईलाजाने आम्हाला निवडणूक लढवावं लागत आहे. एका बाजूला पाहिलं तर बळीराजा पॅनल तुमच्या समोर आहे आणि तुमचा शेतकरी पॅनल आहे. तर तुमचा शेतकरी पॅनलचे 12 सदस्य आहेत, त्यांचे 8 सदस्य आहेत. ह्यामध्ये कुणाची धुरा बाजूला लागेल? काय सांगाल? कारण ऑलरेडीच आमचे 4 बिनविरोधच आलेले आहेत, त्याच्यामुळं तसं बघितलं तर आमचे 4 ऑलरेडी बिनविरोध आलेले आहेत आणि विरोधकांजवळ असे काही कोणते मुद्दे नाहीत की इलेक्शन लढवायसारखे. फक्त त्यांना कशामुळे लढवलं त्यांचं त्यांनाच माहित नाही. शेवटपर्यंत त्यांचं म्हणजे असं काही संस्थेच्या बाबतीतचं काय असं ध्येय धोरण सुद्धा दिसलं नाही, त्याच्यामुळं किंवा त्यांचा काय असा जाहीरनामा वगैरे किंवा सभासद शेतकऱ्यांसाठी ते काय विशिष्ट कामं करणार आहेत की किंवा काय, हे मुद्दे त्यांनी कुठंच प्रकर्षाने मांडले नाहीत. फक्त त्यांनी राजकारण करायचं ह्या हेतूनच ही निवडणूक लावलेली आहे, बाकी काही. बरं, शेतकऱ्यासमोर तुमचं काय आव्हान असेल आणि तुमचे काय मुद्दे असतील? आम्ही तर आमचा 10 कलमी कार्यक्रम जाहीरनामाच काढला आमच्या पॅनलच्या वतीनं. शेतकऱ्यांसाठी भरपूर काही करता येणार आहे. सोसायटी म्हणजे काय आणि सोसायटीतून काय करता येतंय हेच विरोधकांना माहित नाही. त्यांना फक्त राजकारण माहिती, त्यांना शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येईल, सोसायटीच्या माध्यमातून आपण काय कामं करू शकतो याबाबत त्यांना 0% नॉलेज आहे, असं माझं म्हणणं आहे. बरं, तुम्हाला वाटतंय का तुमच्याच पॅनलचा विजय होईल? 100%, कारण 4 आमचे ऑलरेडीच आलेले आहेत, त्याच्यामुळं. आणि आमचं विजन आहे, आम्ही आमचा जाहीरनामा, आम्ही आमचे मुद्दे प्रकाशनाने मतदारासमोर मांडलेले आहेत, त्याच्यामुळे मतदार आम्हाला प्रतिसाद देतील ही आम्हाला खात्री आहे. ती 40 वर्षाची धुरा आतापर्यंत तुमच्या पॅनलनं सांभाळली, ही धुरा कायम राहील का? प्रश्नच नाही, 100% कायम राहील. पाहू शकता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर सोनखेड ह्या ठिकाणी जे ही शाळा आहे, ह्या शाळेच्या प्रगणात ह्या ठिकाणी जे ह्या रूम आहेत त्या रूममध्ये संविधानिक पद्धतीनं आपल्याला मतदान होताना पाहायला मिळत आहे. तर निश्चितच आपण ह्या ठिकाणी आतमध्ये जाऊ, कशा प्रकारे मतदानाची प्रतिक्रिया पार पडत आहे हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा पण चांगल्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे. शेवटी संविधानिक पद्धतीनं आणि संविधानिक मार्गाने ह्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. तर निश्चितच आपण ह्या बूथ केंद्रावर ह्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. ह्या ठिकाणी असे टेबल लागलेले आहेत आणि प्रत्येक जण मतदार ह्या ठिकाणी आपलं नाव आहे का ते बघून ह्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या 40 वर्षापासून पाहिलं तर शेतकरी विकास पॅनल आणि बळीराजा पॅनलचं आतापर्यंत असं संविधानिक पद्धतीनं हे मतदान झालं नव्हतं. पण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर मतदानाची प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे दुसरं एक बूथ केंद्र आहे, ह्या बूथ केंद्रावर आपण आलेलो आहेत. तर ह्या ठिकाणी मतदार चांगल्या पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं मतदानाचा अधिकार बजावत आहेत. तर ह्याकडे पाहिलं तर निश्चितच बळीराजा पॅनल विजय होऊ शकतंय का शेतकरी पॅनल विजय होऊ शकतंय ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. मी मारिओ नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज. सोसायटीमध्ये गेल्या 40 वर्षापासून जे सोनखेड सोसायटीचं जे मतदान होतं, आज ते मतदान एकदम संविधानिक पद्धतीनं पार पडलेलं आहे आणि आपल्याकडे पाहिलं तर नागरिकांनी मतदान केलेलं आहे. पाहू शकता की तुम्ही केलंय का मतदान? काय हो आमचं नको का ते लेबर असलं म्हणून तुम्ही तर चेअरमन होता 40 वर्षे. कशी झालेली मतदानाची प्रतिक्रिया? एकदम नंबर 1 हा, शांततेमय वातावरणात. काय वाटतं तुमच्या पॅनलचा विजय होईल का? आम्हाला आमच्या पॅनलचं जवळपास विजयाच्या जवळपास घोडदौड चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर जे की शेतकरी पॅनल असेल आणि बळीराजा पॅनल, बळीराजा जे पॅनल आहे ते तुमचं पॅनल आहे. तर तुमच्या पॅनलचे जे सदस्य आहेत ते 8 सदस्य आहेत आणि तुमच्या विरोधात जे समोरचे आहेत त्यांचे 12 सदस्य आहेत. कसं वाटेल ह्याकडे काय बघा? आम्हाला मतदानाच्या घोडदौडमुळे आम्हाला तर असं कळतं की आम्ही विजयाच्या
वाटेकडे चाललो आहोत. आमचं विजय निश्चित आहे. 8ला 8 सीटी आमच्या लागण्याच्या शक्यता आहे. पहिलेच अगोदर तुमचे 3 का काहीतरी सदस्य त्या ठिकाणी तरतुदीमध्ये बाहेर काढण्यात आले. आणि ते तांत्रिक अडचणीमुळे बाहेर निघाले. त्याची काही अडचण नाही आम्हाला. पण आमच्या 8ला 8 बळीराजा पॅनलचे विजय होण्याच्या मार्गावर आहे. बरं, मतदारांचा कोल कसा राहील? मतदानाचं कुल आम्हाला एकदम पॉझिटिव्ह आहे. आम्हाला एक समाधानकारक मिळाले. पाहू शकता की या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या 40 वर्षाच्या काळखंडामध्ये जे की सोनखेड सोसायटीचं मतदान आतापर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. पण आता हे संविधानिक पद्धतीनं एक मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे.